नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचे आजच्या या महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहे भारतीय डाक विभाग GDS 2026 भरतीमधील दुसरी गुणवत्ता यादी यासाठी उमेदवारांसाठी आणि जे विद्यार्थी आतुरतेने वाट पाहत आहे सेकंड लिस्टची त्यांच्यासाठी अधिकृत आणि संपूर्ण मार्गदर्शन पाहणार आहोत। संपूर्ण भारतामध्ये 26,636 पदांसाठी हे एक भरती झाली होती। यामध्ये एक लक्षात घ्या मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही घाबरू नका। संधी अजूनही मोठी आहे। एकूण पदे आहे 28,636। पहिल्या यादीत यशस्वी जे कागदपत्र पडताळणी झाले आहे ते केवळ 5,000 ते 6,000च्या जवळपास झालेले आहे आणि दुसऱ्या यादीसाठी जवळपास 22,000 पेक्षा जास्त जागा उपलब्ध होण्याची शक्यता दाट आहे। पहिल्या यादीतील बहुतांश उमेदवार कागदपत्र पडताळणी अपात्र ठरले आहेत आणि हा अंदाज विद्यार्थ्यांच्या येणाऱ्या फीडबॅकवरून, कमेंट्सवरून आणि इतर सोर्सेसमधून घेतला आहे। सध्या तरी या प्रकारचे अधिकृत कुठेही जाहीर झालेले नाही। यामुळे दुसऱ्या यादीत मोठ्या संख्येने उमेदवारांना संधी मिळणार आहे। तर पहिल्या यादीतील उमेदवार अपात्र का ठरले? तर सर्वात आधी बनावट मार्कशीट वाले उमेदवार, जसे की 100% गुण दाखवणारे पण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाहेर पडले। नंतर टॉपर विद्यार्थी ज्यांना 96 ते 98% आहेत, केवळ चेक करण्यासाठी अर्ज केलेले 50%च हजर राहतात, 50% राहत नाही। आणि सर्वात महत्त्वाचे कोरोना बॅच, कायदेशीर मार्कशीट पण मर्यादित संख्या। तर तुमची संधी म्हणजेच काय, तर 60% ते 80% प्लस गुण असणारे प्रामाणिक उमेदवार यांची आता दुसऱ्या यादीत वर्णी लागणे म्हणजेच तुमचे लिस्टमध्ये नाव येण्याची शक्यता आहे। तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे दुसरी गुणवत्ता यादी कधी येणार आहे? तर पहा विद्यार्थी मित्रांनो, 6 मार्च 2026ला पहिली गुणवत्ता यादी जाहीर झाली। 23 मार्च 2026ला पहिल्या यादीची कागदपत्रे पडताळणी पूर्ण झाली, म्हणजे ही लास्ट डेट होती। या डेटपर्यंत सर्वांना ज्यांच्या लिस्टमध्ये नाव आहे त्यांना डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करणे महत्त्वाचे होते। आता 23 मार्च नंतर जवळपास 7 दिवसांचा कालावधी हा लागतो नवीन यादी तयार करण्याच्या प्रक्रियेला आणि याच अंदाजानुसार 31 मार्च ते 4 एप्रिल 2026 पर्यंत दुसरी गुणवत्ता यादी अपेक्षित आहे आणि दुसऱ्या यादीसाठी 31 मार्च, 1 एप्रिल किंवा 2 एप्रिल या तारखांना सर्वाधिक शक्यता आहे। सर्वात महत्त्वाचे लक्षात घ्या की SMS येण्यास सुरुवात झाली आहे असं तुम्ही खूप व्हिडिओजमध्ये किंवा सोशल मीडियावर किंवा इतर माध्यमातून ऐकलं असेल, तर ती संपूर्णपणे अफवा आहे। दुसऱ्या यादीचे मेसेजेस येण्यास सुरुवात झाली आहे आणि स्क्रीनशॉटसुद्धा व्हायरल होत आहे, पण ते सुद्धा चुकीचे आहे मित्रांनो, कारण हे पूर्णपणे खोटे आहे। गुणवत्ता यादी तयार होण्यापूर्वी कोणतेही मेसेज येत नाही। जोपर्यंत सेकंड लिस्ट लागत नाही तोपर्यंत कोणालाच कोणत्याच प्रकारचे मेसेज येणार नाही। प्रथम अधिकृत वेबसाईटवर PDF यादी जाहीर होते आणि नंतर निवडलेल्या उमेदवारांना मेसेज किंवा ईमेल पाठवले जातात। आता खूप जणांचा प्रश्न येतो, सर माझं या पर्सेंटाइल होईल का, या पर्सेंटेजवर होईल का? तर संभाव्य कट ऑफ तक्ता तुमचं टार्गेट काय असावे? तर UR EWS OBC असेल तर 95% सामान्य हाय कट ऑफ राज्य जसे हरियाणा। SC ST असेल तर 90 ते 100%। PWD PH दिव्यांग असेल तर 60% ते 100%। तर हा झाला सामान्य किंवा हाय कट ऑफ, एक ॲव्हरेज। पण आता लो कट ऑफ जो सेकंड लिस्टमध्ये जाऊ शकतो, तो लो कट ऑफ जसे की नॉर्थ ईस्ट स्थानिक सारखे, तर ते 85 आणि त्याहून अधिक UR EWS आणि OBC मध्ये जाऊ शकतो। स्थानिक स्पर्धेनुसार कट ऑफ हा कमी राहील SC आणि ST कॅन्डिडेटसाठी। सोबतच PWD PH दिव्यांग 60% आणि त्याहून अधिक जाऊ शकतो। पहा विद्यार्थी मित्रांनो, जितकी जास्त संख्या ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये बाहेर पडणाऱ्यांच्या विद्यार्थ्यांची असेल, तेवढी जास्त शक्यता ही कट ऑफ कमी जाण्याची आहे। आणि सर्वात महत्त्वाचे, सर्व व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आलेलो आहे, वेळ कमी आहे, तयारी आजच सुरू करा। दुसऱ्या यादीत नाव आल्यास तुम्हाला कागदपत्र पडताळणीसाठी म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी
जास्तीत जास्त फक्त 15 दिवसांचा वेळ दिला जातो. तुमचे कट ऑफ मार्क्स अंदाजे जुळत असल्यास आजच तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन किट म्हणजेच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन किट तयार ठेवा. तुमच्या सर्वांना माहीत असेलच डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये 8 डॉक्युमेंट्स पाहिजेत. एक म्हणजेच आधार कार्ड, दुसरे 10वीची मार्कशीट, तिसरे पॅन कार्ड, चौथे मेडिकल सर्टिफिकेट, कास्ट सर्टिफिकेट, PWD किंवा पेच असेल तर प्रमाणपत्र, नोंदणीकृत आपला मोबाईल नंबर सोबत असला पाहिजे आणि निकालाच्या यादीची प्रिंट सोबत असायला पाहिजे. सोबतच डॉक्युमेंट कशी सादर करावी तर मूळ प्रत जी आहे ती सर्व कागदपत्रांच्या ओरिजिनल प्रती सोबत असाव्यात. नंतर 2 झेरॉक्स प्रत्येक डॉक्युमेंटची सोबत असावी आणि ती सुद्धा सेल्फ अटेस्टेड स्वतःची स्वाक्षरी त्यावर असायला पाहिजे. आणि तिसरी गोष्ट तुमची स्वाक्षरी म्हणजेच काय तर झेरॉक्सवर केलेली स्वाक्षरी ही तुम्ही ऑनलाईन अर्ज भरताना केलेल्या स्वाक्षरीशी तंतोतंत जुळली पाहिजे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट जे मुलं खूप वेळा विचारतात संगणक प्रमाणपत्राबाबत संभ्रम. तर तुमच्याकडे अधिकृत संगणक प्रमाणपत्र जसे DCA, BCA, CS डिप्लोमा किंवा 10वी संगणक विषय होता किंवा MSCIT तर होय ते डॉक्युमेंट तुम्ही सोबत घेऊन जा. आणि जर नसेल तर घाबरू नका. तुम्हाला तिथे एक अंडरटेकिंग फॉर्म लिहून दिला जातो. तुम्हाला लिहून द्यावा लागतो की या फॉर्ममध्ये तुम्हाला लॅपटॉप, मोबाईल आणि संगणक चालवता येतो याची हमी द्यावी लागते. निकाल जाहीर झाल्यावर काय करावे तर सर्वात स्मार्ट पद्धत काय आहे तर त्याची PDF डाउनलोड करा. त्यामध्ये तुमचे नाव शोधा, तुमचा रजिस्ट्रेशन नंबर चेक करा आणि फक्त एका पानाची प्रिंट 40-50 पानांची प्रिंट काढू नका. ज्या पानावर तुमचे नाव आहे फक्त त्याच विशिष्ट पानाची प्रिंट सोबत घ्या. तर विद्यार्थी मित्रांनो तुमच्या यशस्वीतेचे त्रिसूत्री योग्य वेळ म्हणजेच 31 मार्च ते 4 एप्रिल या काळात अपडेट राहणे. दुसरी गोष्ट संभाव्य कट ऑफ नुसार स्वतःचे मूल्यमापन करणे आणि सर्व 8 जे डॉक्युमेंट्स आहेत ते झेरॉक्स संच सोबत तयार ठेवणे म्हणजेच तुमची अंतिम फायनल निवड फिक्स राहील. आणि सर्वात महत्त्वाचे विद्यार्थी मित्रांनो अफवांकडे दुर्लक्ष करा आणि आजच आपल्या कागदपत्रांची जुळवाजुळव सुरू करा. आणि सोबतच आणखी 2 गोष्टी लक्षात घ्या. एक म्हणजेच काय तर अधिकृत वेबसाईट सोडून कुठेही तुम्ही चेक करू नका की सेकंड लिस्ट लागलेली आहे, SMS येत आहेत. तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर अधिकृतपणे तुम्हाला PDF मिळून जाईल. आणि दुसरी गोष्ट ती म्हणजेच कोणीच सांगू शकत नाही की किती पर्सेंटेजवर कोणाचा नंबर लागू शकतो, कोणाचे नाव लिस्टमध्ये येऊ शकते आणि कट ऑफ कितीपर्यंत खाली कमी येऊ शकतो. तर आपण सध्या फक्त एक अंदाज लावू शकतो आणि या अंदाजानुसारच आपण सेकंड लिस्टची डेट आणि सोबतच कट ऑफबद्दल आपण विशेष माहिती पाहिली. तरीसुद्धा तुम्हाला जर काही कमेंट्समध्ये विचारायचं असेल तर नक्की विचारा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.